नमस्कार. बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत दर महिन्याला 3,000 रुपये इतकी पेन्शन दिली जाते. चला तर या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊयात. तर या योजनेचे स्वरूप आपण पाहूया. सदरच्या योजनेमध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे वयवर्ष 18 ते 40 या दरम्यानचे कामगार आहेत, ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे असे कर्मचारी, तसेच राज्य विमा निगम, तसेच भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे जे सभासद नाहीत असेच कामगार या योजनेकरता अर्ज करू शकतात. तर लक्षात घ्या, 18 ते 40 वर्ष वयोगटातील लाभार्थ्याने दर महिन्याला 55 ते 200 रुपये तुमच्या वयानुसार जितकी अमाऊंट ठरेल तितकी अमाऊंट तुमच्या ज्या वेतनमधून म्हणजे तुमच्या बँक खात्यामधून दर महिन्याला वजा केली जाईल किंवा कट केली जाईल आणि त्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन जी आहे ती देय राहणार आहे. तर लक्षात घ्या, सदरची पेन्शन तुम्हाला सुद्धा मिळेल आणि तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला देखील मिळणार आहे. येथे आवश्यक कागदपत्रे पाहू शकता की आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक आणि वयानुसार पहिले मासिक अंशदान. तर 50 ते 200 रुपयापर्यंत जे काही तुमच्या वयानुसार अंशदान ठरेल ती अमाऊंट दर महिन्याला तुमच्या खात्यातून वजा केली जाईल. तर लक्षात घ्या, सदरच्या योजनेच्या नोंदणीसाठी नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये म्हणजे CSC केंद्र असेल तिथे तुम्हाला भेट द्यायची आहे. तसेच येथे हेल्पलाईन सुद्धा दिली आहे. तर या क्रमांकावरून देखील तुम्ही संपर्क साधू शकता.